नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा होणार आहे. लीलाने किती हट्टीपणा केलेला आहे आणि ज्याबरोबर तिने अटी 3 ठेवलेल्या असतात, त्याचबरोबर एजंटनीही तिच्यासमोर 3 अटी ठेवलेल्या आहेत. आणि मग लीला एजंटच्या अटी कशा उधळून लावणार आणि ती तिच्या आईबाबांना खुश करण्यासाठी एजंटना कसं तालावर नाचवणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर एजे लीलाला कसे सावरतात, तिची काळजी कशी घेतात हेही आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे लीला म्हणत असते की तुम्हाला यावंच लागेल, कारण माझ्या आईबाबांसाठी तुम्हाला यावंच लागेल. एजे म्हणतात की तुला जायचं आहे तर तू खुशाल जा आणि परत परत नाही आलीस तरी चालेल, कारण असंही तू इथं येणं गरजेचंच नाही. त्यावेळेस एजेंना लीला म्हणते जायचं असतं तर मी कधीच गेले असते, पण मी नाही जाणार. मी या घरची सून आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या चुका मान्य करत नाही आणि पुराव्यानिशी मी सर्व सिद्ध करत नाही तोपर्यंत मी इथून काही जाणार नाही, असं स्पष्टपणे ती सांगत असते. दुर्गा म्हणते की कसं आहे, संस्कारांचा प्रश्नच येत नाही आहे ना, तिच्या आईबाबांमध्ये संस्कार नाही आहेत आणि तिच्यामध्ये कुठून येणार आहेत. तेव्हा एजे म्हणतात की दुर्गा, शब्द जपून वापर, तिला काय बोलायचं ते बोल. तिच्या आईबाबांना बोललेलं मी सहन करणार नाही. आणि मग दुर्गा म्हणते की सॉरी एजे, आणि दुर्गा शांत राहते. त्यानंतर लीला म्हणते की आता मी माझ्या 3 अटी ठेवते, जर तुम्ही त्या मान्य केल्या तरच मी तुमचं ऐकेल. आणि मग एजंटच्या पुढे लीला पहिली अट ठेवते की तुम्ही माझ्या पुढे ज्या 7 अटी ठेवलेल्या आहेत त्यातली तुमची जी पहिली अट आहे ती मी आनंदाने स्वीकारेन, जर तुम्ही माझ्या आईबाबांच्या घरी आलात तर. आणि त्याचबरोबर तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. तुमची दुसरी अट, तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार आहे, कारण माझ्या आईबाबांच्या चेहऱ्यावरती मी दुःख पाहू शकत नाही, त्यामुळं तुम्हाला यावंच लागेल, असं लीला बोलत असते. एजे मात्र शांत होतात आणि लीला म्हणते की माझ्या बाबांनी किती आनंदाने तुम्हाला आमंत्रण दिलेलं होतं, पण तुम्ही मात्र ऐकायलाच तयार नाही. तुम्ही तुमच्याच हट्टाला पेटलेले आहात. तुम्हाला काहीच वाटत नाही आहे ना एजे, तुम्ही नेहमी असंच करता. कसं आहे हे नक्की, असं काय करताय तुम्ही? तर एजे म्हणतात की ठीक आहे, मी येईल, पण तुझ्यासाठी नाही, फक्त तुझ्या आईबाबांसाठी तरच येणार आहे, अदरवाईज मी येणार नाही. एजेंना लीला म्हणते की हो चालेल. आणि मग एजे आता तयार व्हायला जातात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे एजे जाताना आजी म्हणतात की हो बरोबर आहे. आणि मग दुर्गा म्हणते की कसं आहे, एजे तयार झाले असले तरी आम्ही मात्र येणार नाहीत, कारण आम्हाला वाटत नाही की आम्ही गेलं पाहिजे. त्यावरती लीला म्हणते काहीच हरकत नाही आहे, असं पण आमंत्रण एजंटना दिलेलं आहे, तुम्हाला दिलेलंच नाही. तुम्ही नाही आला तर काही फरक पडत नाही आणि तुम्ही कशा आहात ते मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही तिथं येऊन प्रत्येक वेळेस तुम्ही घोळ घालणार आणि माझ्याच आईबाबांचा अपमान करणार, मला असं पण ते नकोच आहे. तुम्ही नका येऊ, असं सांगितल्यानंतर दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी म्हणतात चला गं, कसं आहे, ही आपलाच अपमान करणार असेल तर. कारण लीलाने आता ठरवलेलं आहे की इतके दिवस माझ्या मनात गिल्ट होतं, मी फसवलेलं आहे, पण आता मला कळलेलं आहे की माझी फसवणूक झालेली आहे, त्यामुळं मी कोणाचं काहीही ऐकून घेणार नाही. इतके दिवस मी सगळ्यांचं शांतपणे ऐकून घेत होते, पण यापुढे नाही. आता लीलाच्या अटी एजंटनी मान्य केलेल्या आहेत आणि एजे आणि लीला आता दोघंजण पाठपडताळणीसाठी लीलाच्या माहेरी जाणार आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रेऊ दरवाजा उघडते तर दारात विक्रांत आलेला असतो. विक्रांत म्हणत असतो की रेऊ प्लीज मला माफ कर ना, आपण पुन्हा एकत्र येऊया ना, तुला मी सांगितलं ना, माझ्या बायकोवरती नाही गं प्रेम, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, पण हे सगळं तुझ्या ताईमुळं घडलेलं आहे, त्या लीलामुळं घडलेलं आहे, तिने येऊन जो गोंधळ घातलेला आहे त्यामुळे हे सर्व झालेलं आहे. तेव्हा रेवा म्हणते की रेऊ म्हणायचं नाही, रेवती, आणि मी कधीच तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकलेलं आहे. पण विक्रांत मात्र हात जोडत असतो, कान पकडत असतो, तिची माफी मागत असतो, पण रेऊ मात्र ऐकायला तयार नसते, पण ती थोडीशी इमोशनल झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एजे निघालेले असतात आणि त्याचबरोबर त्यांना दोघांना कालिंदी आणि लीलाचे बाबा पाहतात. लीलाचे बाबा म्हणतात अगं हे एजे तर निघाले की गाडीत बसून. कालिंदी म्हणते अहो, आपल्या लेकीच्या घरी आलो आहे, काळजी करू नका, सगळं होणार आहे व्यवस्थित, आणि आपल्या लेकीचं घर आहे, आपण तिथे कधीही येऊ शकतो. कालिंदी हे म्हणत असते. तेव्हा बाबा म्हणत असतात की अगं तुला कळतंय का कालिंदी, तू काय बोलतेस ते, आपण यायला नको होतं, तुला मी सांगितलं होतं ना, लीलाला विचारल्याशिवाय काही करायला नको, पण तू मात्र ऐकतच नाही. कालिंदी म्हणते बघा हो काय होतंय ते. आणि त्यानंतर आता एजे बाहेर निघून गेलेले आहेत म्हणून लीलाचे आईबाबा आत येतात आणि ते विचारतात. तेव्हा लीला सांगते की आम्ही दोघंजण पाठवर्तवणीसाठी यायला तयार झालेलो आहेत. त्यावर लगेच कालिंदी म्हणते की चालेल, आम्ही घरी जाऊन जेवणाची तयारी करतो, आम्ही निघतो आता, आणि ते जातात. इकडे लीला मात्र चिडलेली असते. दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी यांनाही चांगलीच लायकी दाखवत असते. त्यानंतर आजी म्हणतात की खरंच
मांडलं लीलाला. आत्ता कुठं तिने सगळं हातात घेतलं असं वाटायला लागलं. एजेची बायको शोभतीये. इकडे विक्रांत मात्र हात जोडून रेवला म्हणत असतो की हे सगळं तुझ्या ताईमुळे झालं आहे. तिनं हे सगळं केलेलं आहे, तिच्यामुळे हे सगळं घडतंय. त्यावरती लीला इकडे रेवू शांतच असते. तेव्हा तो म्हणतो की प्लीज खरंच माफ कर. त्याने हात जोडलेले असतात आणि रेवू त्याचा हात धरते. त्याला वाटत असतं की मला हिने खरंच माफ केलेलं आहे. पण त्या क्षणी रेवू उठते आणि त्याचा हात पकडते आणि त्याच्या हाताला धरून घराबाहेर काढते आणि म्हणते बस निघ आता, पुन्हा येऊ नकोस. इकडे विक्रांत मात्र बाहेर जाऊन म्हणतो की खरंच आत्ता हिने घरात जागा दिलीच होती ना, एक दिवस मनात देईल. कारण हिच्यामुळं लीलामुळे जरी वरती माझी उतरली असली तरी त्याच्या मुळाशी ही रेवती आहे आणि तिला मी एवढं सहजासहजी सोडणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एजे आणि लीला निघालेले असतात. एजेंना लीला म्हणत असते की काय झालं, तिथं जाऊन तुम्ही गोंधळ घालायचा नाही. त्यावरती एजे म्हणतात माझ्या 3 अटी त्या मान्य कराव्या लागतील. मला जेवढा वेळ थांबायचा तेवढाच वेळ मी थांबणार आहे. मला जेव्हा निघायचं तिथून तेव्हा मी निघणार आहे. त्याचबरोबर आईने तुला शॉपिंग घेऊन दिलेलं आहे तुझ्या घरी घेऊन जाण्यासाठी. आणखी तुला काय हवं असेल तर माझं शॉपिंग कार्ड वापरायचं आणि ते घ्यायचं, मला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं नाही. आणि तिसरी अट, तू माझ्यावरती कोणतीही बंधनं घालायची नाही. तुझ्या घरचे मला थांबवत असेल तर त्यांना तू कंट्रोल करायचं. लीला म्हणते कॉपी केलं माझं, सेम टू सेम. कारण मीही 3 अटी घातल्या तर यांनीही 3 अटी घातल्या. शेवटी माझ्या आईबाबांच्या आनंदासाठी मी तिथे चाललेले आहे. मी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असेल तर यांना कसं तिथून जाऊ देईल. बघेल मी काय करायचं ते, मी माझ्या पद्धतीने मॅनेज करेल सगळं. तेवढ्यात एक मावशी येतात आणि म्हणतात घ्या ना फुलं. सिग्नलला गाडी थांबलेली असते, त्या मागे लागलेल्या असतात. तेव्हा लीला म्हणते नाही माझ्याकडे नाही आहेत पैसे. हे जे म्हणतात कळते का तुला, काय बोलतेस तू ही. तेव्हा लीला म्हणते खरंच तर बोलते, माझ्याकडे नाही आहेत पैसे. मग तेव्हा त्या फुलवाल्या मावशी एजंटच्या बाजूला जातात आणि म्हणतात घ्या ना फुलं. अहो तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये या म्हातारीचं चहापाणी तरी का बंद करताय, घ्या बरं फुलं. आणि मग एजे म्हणतात की हो तुझ्या घरच्यांसाठी घेतोय. आणि मग एजे ती फुलं घेतात आणि लीलाला देतात. लीलाने ती फुलं हातात घेतलेली असतात आणि त्या फुलांकडे पाहत असते. इकडे विक्रांत आणि किशोर भेटलेले असतात. किशोर म्हणत असतो ती श्वेता अशी कशी निघून गेली रे, तुझा काही उपयोग झाला नाही त्या पत्रकाराचा आणि त्या श्वेताचा. त्यावरती विक्रांत म्हणतो की हो तो पत्रकार ऐनवेळी मीच आणला तिथं, बरोबर आहे. पण आता त्या श्वेताचं मला कळत नाही आहे नक्की काय झालं ते. ऐनवेळी ती तिथं कलटी कशी मारली तेच कळलेलं नाही. काही झालं तरी ती श्वेता आपल्या कामाची आहे. तिच्या मनात खूप राग आहे, तिचं एजंटशी लग्न मोडलं आहे. त्यामुळं आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. किशोर म्हणतो बघ काय करायचं आहे ते, नाहीतर आपले प्लॅन वर्क होईपर्यंत असेच प्लॅन होत राहिले तर लीला आणि एजे कधी एकत्र आलेले असते तेही आपल्याला कळणार नाही. असं या दोघांचं बोलणं चालू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एजे आणि लीला आता घरी पोचलेले असतात आणि ते घराकडे निघाले असतात. आणि तेवढ्यात लीलाचा पाय लचकतो. लीला पडणार असते, एजे तिला सावरतात आणि दोघं एकमेकांच्या हातात हात घालून आता घरी निघालेले आहेत. अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.